नक्कीच. जसं तुम्ही म्हटलात, की वॉटर मीटर आणि गटर या पलीकडे जाऊन आता विचार करायला हवा. पण हा जो विभाग आहे, विभाग क्रमांक 94 जसं तुम्ही म्हटलंत, की इथे बेसिक प्रॉब्लेम्स अजूनही आहेत. म्हणजे आज आपण इतके पुढे निघून गेलो आहे, तरीही इथे घराचा प्रॉब्लेम आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे किंवा हॉस्पिटल्स नाही, पाणी तुंबतंय. म्हणजे हे सगळे अगदी बेसिक्स नोकरी, तरुणांना नोकरी नाही आहे. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सवर मात करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी एक करेक्ट असा लोकप्रतिनिधी आपल्याला इथे हवाच आहे. लोकप्रतिनिधी हा खरा तेव्हा असतो जेव्हा तो जनतेच्या संपर्कात कायम राहतो. कारण बऱ्याचदा असं होतं की 5 वर्षानंतरच तो त्या चाळीत जातो आणि पुन्हा प्रचार करतो. तर तुमचा संपर्क या जनतेसोबतचा, इथल्या लोकांसोबतचा कसा आहे? म्हणजे दर 5 वर्षांनी जो उमेदवार जातो प्रचारासाठी, तसं न करता इथल्या लोकांशी संपर्क असणं हे खूप गरजेचं आहे. तसा संपर्क तुमचा कसा आहे इथल्या लोकांशी आणि ते तुमच्यापर्यंत त्यांच्या समस्या ह्या मांडतात का? ताई, आम्ही 2017ला निवडणूक लढलो आणि आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी राहिलो आणि आम्हाला 7,000 मतं त्या ठिकाणी मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी आमच्या विभागामध्ये साईनाथ मुक्तिधाम म्हणून एक मंडळ आहे, तिथे साईंचा भंडारा होता आणि मोठी पूजा होती. आणि आमच्या घरी स्वाभाविक आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे पराभव झाल्यानंतर घरामध्ये सगळी रडारड सुरू होती, कारण की तो पराभव पचवता येणं इतकंसं शक्य नव्हतं. आणि कार्यक्रम ज्या ठिकाणी संध्याकाळी होता त्याच्या बाजूलाच माझं कार्यालय आहे. तर मी म्हटलं की कार्यक्रमाला जायला पाहिजे, आपण थांबता कामा नये. मी लगेच तयारी केली, त्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरनं मी एक वाक्य त्या ठिकाणी म्हटलं की जरी आज आमचा पराभव झाला असला तरी आमचा हा प्रवास अविरतपणे अखंडपणे विभागातील लोकांसाठी असाच सुरू राहील. आणि त्या वाक्याला अनुरूप असं काम आम्ही गेली 9 वर्ष करत आलेलो आहोत. लोकांचं सुख असेल, दुःख असेल, जे काही कार्यक्रम असतील त्यांच्या घरातले, ते सर्व कार्यक्रमांना पोहोचण्यासाठी आम्ही तिथे तत्पर असतो. माझी पत्नी रश्मी मालुसरे ही सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये प्रचलित आहे. तिला सगळे ओळखतात. ते यासाठी ओळखतात कारण की त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही एक त्यांच्या घरातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असतो. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठं महिलांचं जाळं माझ्या मिसेस रश्मी मालुसरे यांनी त्या ठिकाणी विणलेलं आहे. एक नाळ या विभागाशी यासाठी जोडलेली आहे कारण की आमचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, आमचं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि एक फार मोठा मित्रपरिवारसुद्धा आमचा या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या गोष्टींमध्ये आम्ही सहभागी असतो.